नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाटेट म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 पेपर 1 मधील परिसर अभ्यास। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 121, मानव सुरुवातीच्या म्हणजेच प्राचीन काळात बोरुने लिहिण्यासाठी खालील पर्यायापैकी कशाचा उपयोग करीत नसे? पर्याय आहेत कच्च्या विटा, पायरत झाडाची साल, भुजपत्रे, पुष्पगुच्छ, पत्रगुच्छ। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पत्रगुच्छ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 122, इतिहासाच्या संदर्भाने पुरा या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पर्याय आहेत वाडी किंवा वस्ती, दातेरी सुरी, जुने, परगण्यातील मोठे गाव। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 दातेरी सुरी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, मुघल काळातील राज्यकर्ते आणि त्यांच्या कार्यकाळ लक्षात घेता योग्य कालक्रमानुसार दर्शविणारा पर्याय कोणता? पर्याय आहे हुमायूँ, अकबर, जहांगीर, शहाजहां, अकबर, हुमायूँ, जहांगीर, शहाजहां, हुमायूँ, अकबर, जहांगीर, शहाजहां, जहांगीर, अकबर, हुमायूँ, शहाजी, जहांगीर। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हुमायूँ, अकबर, जहांगीर, शहाजहां। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 124, मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ खालील पर्यायापैकी कोणता? पर्याय दिले आहेत नाट्यशास्त्र, रामचरितमानस, पंचतंत्र, अर्थशास्त्र। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 रामचरितमानस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, सातवाहन सत्तेची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 126, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणती? खालील एक विधाने दिलेली आहेत, त्यातील आपल्याला पर्यायामधून शोधून काढायचे आहे। विधाने दिली आहे आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला होता। दुसरा आहे आदिलशहाने शहाजी राजांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली होती। याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब योग्य। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक असलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? पर्याय दिले आहे दौलत खान, फाजल खान, सैलाब खान, दाऊद खान। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 दौलत खान। त्यानंतर प्रश्न क्रमांक 128, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणता युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे? पर्याय दिला आहे अमात्य व न्यायाधीश, अमात्य व सचिव, पंडितराव व न्यायाधीश, पंडितराव व सचिव। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अमात्य व सचिव। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 129, संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्त्व सांगताना संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असं कोणी म्हटलं आहे? तर पर्याय दिले आहेत संत नामदेव, समर्थ रामदास, संत तुकाराम, संत एकनाथ। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 संत एकनाथ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 130, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्रीराजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? पहिले आहेत तांब्याची शिवराई, सोन्याची मोहोर, सोन्याची शिवराई, तांब्याची मोहोर। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तांब्याची शिवराई।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका.